नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग 80वा आज आपण पाहणार आहोत आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये. पुढचे खूप इंटरेस्टिंग भाग असणार आहेत, त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हृदयासोबत सगळ्यांचे फोटोशूट होतं. तसं रुपाली तिला घेऊन आत जाते आणि तिचे कपडे चेंज करते. एवढ्या वेळ त्या कपड्यात होती. नवीन चेहरे दिसत होते. सारखं कोणी ना कोणी घेत होतं, पण मॅडम अजिबात कंटाळल्या नव्हत्या. उलट सगळ्यांकडे पाहून छान हसत होती. बाकी सगळ्यांना जेवायला बसायला सांगून अर्जुन स्वतः रुपालीसाठी थांबला होता. रुपाली हृदयाचे कपडे चेंज करत होती की तिच्या फोनची मेसेज टोन वाजते. तसं रुपाली तिचा फोन पाहते. अननोन नंबरवरून मेसेज होता. रुपाली मेसेज ओपन करून पाहत नाही, अननोन नंबर होता म्हणून. ती सगळं हे इग्नोर करते आणि हृदयाचे कपडे चेंज करून तिला फीड करून बाहेर घेऊन येते. आरव, हे घे हिला, आम्ही डिनर करतो तोपर्यंत. बाहेर आल्यावरती रुपालीला आरव दिसतो. तसं ती हृदयाला त्याच्याजवळ देते. आरवला सुद्धा तेच पाहिजे होतं. हृदयाबरोबर त्याला फक्त खेळायचंच असतं. ओके, कम ऑन माय क्युटीफाय. आरव तिला घेऊन जातो. रुपाली अर्जुनला शोधत त्याच्याजवळ जाते. अहो चला डिनर करून घेऊ. रुपाली अर्जुनला शोधत होती तर अर्जुन सुद्धा तिला शोधत होता. दोघेही एकमेकांना शोधत होते. तसं दोघे सोबतच एकमेकांना पाहतात. फेअर प्रिन्सेस, अर्जुन विचारतो. आरव जवळ आहे, रुपाली अर्जुनला सांगते. दोघे डिनर करायला जातात. आरव माझ्याजवळ दे आणि आमच्या दोघींचे फोटो काढ. सोनाली आरव जवळून हृदयाला घेत बोलते. तुम्ही सगळ्यांनी ना मला फोटोग्राफर करून ठेवला आहे. आरव बडबड करत हृदयाला सोनाली जवळ देतो आणि त्यांचे फोटो काढू लागतो. सोनाली, तुझे पती परमेश्वर कुठे गेले? त्यांना शोधून आण आणि दोघांचे सोबत फोटो काढतो. आरव इकडे तिकडे नजर करून विजय कुठे दिसतो का ते पाहतो. काही नको, फोटोत आले तरी हसणार नाहीत, तसंच सडकत तोंड घेऊन उभे राहतील. त्यांच्यामुळे ना माझे आणि हृदयाचे फोटो खराब व्हायचे. सोनाली मानेला झटका देत बोलते. सडकत तोंड? आरव सोनालीच्या बोलण्यावर हसत होता. कधी कधी खूपच फनी बोलत होती सोनाली. नाहीतर काय, कधीच हसत नाही. फोटो काढताना सोनाली बोलते. आरव वेगवेगळ्या पोजमध्ये त्यांचे फोटो काढत होता. पण सोनालीचं बोलणं आठवून अजूनही त्याला हसू येत होतं, कारण त्याला सोनाली जे बोलली होती ते जरा खूपच वेगळं वाटलं होतं. सडकत तोंड जी ती विजयला म्हणली होती ना ते. हृदयाचा नामकरण सोहळा व्यवस्थित पार पडतो आणि गेस्ट निघून जातात. तसं रुपाली हृदयाला घेऊन रूममध्ये येते. हृदयाची मगाशी अर्ध्या तासाची झोप झाली होती, म्हणून तिला आता झोप येत नव्हती. रुपाली चेंज करायला गेली होती तर अर्जुन बेडवर बसून तिच्यासोबत खेळत होता. तेवढ्यात मॉम रूमचा डोअर वाजवतात. थांबा, मी पाहते. अर्जुन दरवाजा उघडायला उठत होता की रुपाली चेंज करून बाहेर आली होती. मग रुपाली दरवाजा उघडायला जाते तर हृदया झोपली का? मॉम रुपालीला विचारतात. त्या हातात एक ताट घेऊन आल्या होत्या. नाही अजून, आता मस्ती सुस्ती आहे तिला, रुपाली मॉमला सांगते आणि त्यांना आत यायला जागा देत हसून हे सगळं बोलत असते. रुपाली, ये इथे, रिधूला घेऊन इथे बस, दोघींची दृष्ट काढते. मॉम बोलतात. रुपाली लगेच हृदयाला अर्जुन जवळून घेते आणि सोप्यावर बसते. अर्जुन तर त्याच्या मॉमलाच भारावून पाहत होता. खूपच मन लावून याच्या बायकोची आणि मुलीची मॉम दृष्ट काढत होती, त्यामुळे तो खूपच भारावून त्याच्या मॉमला पाहत होता. ए नकटू, नक्की झोप आता, मॉम हृदयाच्या गालाचा पापा घेत तिला बोलतात. कारण हृदया त्यांची खूप लाडाची नात असते आणि सगळ्यांची आज दृष्ट झाली असेल, कारण ती खूप सुंदर दिसत होती, म्हणून आता त्यांनी रुपाली आणि तिची दृष्ट काढली होती. लगेच तोंडाने आवाज काढत हात हलवत त्यांना तिच्या भाषेत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते हृदया. रुपाली, सकाळी लवकर उठून खाली येऊ नको. आज खूप दगदग झाली, दमली असशील तू, त्यामुळे निवांत उठ. मॉम रुपालीला बोलून तिथून निघून जातात. त्या गेल्यानंतर अर्जुन पण फ्रेश होण्यासाठी जातो आणि रुपाली हृदयाला फीड करू लागते. तसं दूध पिता पिता तोंडाने आवाज काढत हातपाय हवेत हलवण्याचे काम चालू होतं मॅडमचं. झोपली? अर्जुन फ्रेश होऊन येतो तेव्हा रुपाली हृदयाला तिच्या बेबी क्रॅडलमध्ये झोपवत होती.
हो, मस्ती करून करून थकली, मग आपोआप डोळे बंद होऊ लागले. मग झोपली. रुपाली तिच्या अंगावरती व्यवस्थित ब्लँकेट ओढून क्रॅडल लॉक करत आता बोलत असते. हृदया तर झोपली. आता अर्जुन आणि रुपालीचा रोमॅन्स आपल्याला पुढे ऐकायला मिळणार आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचे भाग खूप सुंदर असणार आहेत. रुपाली हृदयाला झोपून मागे वळवणार की पाठीमागून अर्जुन तिला मिठीत लॉक करतो आणि त्याचे दोन्ही हात तिच्या पोटावरती घट्ट रोवतो. अहो काय करताय? रुपाली त्याच्या हातावर हात ठेवत अंग आकसून घेत विचारते, जे गेले कित्येक महिने केलं नाही. बायकोसोबत रोमॅन्स. अर्जुन तिच्या उघड्या पाठीवर ओठ फिरवत बोलतो. तसं अजूनच तिच्या पोटात खड्डा पडतो. त्याचा स्पर्श नवीन नव्हता, पण आता खूप दिवस झाले होते. जवळजवळ 6-7 महिने दोघे अशा प्रकारे एकमेकांच्या जवळ आले नव्हते, म्हणून सगळं नवीनच भासत होतं रुपालीला. तशी अंग आकसून घेत लाजत होती. अर्जुन तिच्या पाठीवर ओठ फिरवून झाल्यावर तिला मागे वळवतो आणि तिच्या दोन्ही खांद्यावरून जॅकेट खाली सरकवतो. तसंच ते सॅटिनचं जॅकेट एका क्षणात जमिनीवरती कोसळतं आणि रुपाली लाजून त्याच्या मिठीत शिरते. अजून आतला शॉर्ट गाऊन होता अंगावर, पण तरीही रुपालीला लाज वाटत होती. ओ हो, आय लव्ह दिस लाजणं, अर्जुन हसत तिला बोलतो. तसं ती अजूनच त्याच्या मिठीत स्वतःला लपवून घेण्याचा प्रयत्न करत असते. रुपालीला अर्जुनची खूप लाज वाटत असते, कारण आता हृदया म्हणजे 7-8वा महिना होता तेव्हापासून ते दोघे एकत्र आलेच नव्हते. यू आर परफेक्टली फाईन राईट? अर्जुन खाली वाकून तिच्या कानात विचारतो. तसं रुपालीला काय बोलूच कळत नाही. या 2 महिन्यात सगळ्यांच्याच काळजीने ती डिलिव्हरी रिकवर झाली होती, पण आता ते सांगायचं सुद्धा तिला लाज वाटत होती, म्हणून फक्त हुंकार भरते. तसं तिला सुद्धा आपल्या स्पर्शाची तेवढीच ओढ आहे जेवढी आपल्याला आहे, हे पाहून अर्जुनला खूप भारी फील होतं. तो खूप खुश होऊनच तिला दोन्ही हातावर उचलून घेतो आणि बेडवर झोपवतो. रुपालीला बेडवर झोपून तो त्याचा शर्ट काढत होता, तर तिने लाजून चेहरा फिरवून घेतला होता. अर्जुन शर्ट काढून तिच्या शेजारी बेडवर झोपून तिला मागून मिठीत घेतो. आज जास्तच लाजत आहेस तू रुपाली, अर्जुन तिला म्हणतो. विसरली का? अगं आपल्याला एक मुलगी पण आहे, अर्जुन मिश्किल हसून मागून तिच्या मानेत चेहरा घुसळून बोलतो. त्याचे गरम श्वास तिच्या मानेवरती आदळत होते, तर रुपालीची चलबिचल वाढत होती. रुपाली दोन्ही ओठ एकमेकांवरती घट्ट रोवून तिच्या भावनांवर कंट्रोल करत होती. त्याचा थोडासा स्पर्श पुरेसा होता तिला सगळं जग विसरायला, कारण तिचं सगळं जग तो होता. तिचं जग त्याच्यापासून सुरू होत होतं आणि त्याच्यापर्यंतच येऊन संपत होतं. आता तर तिचं प्रेम अजूनच जास्त वाढलं होतं, कारण तो सुद्धा तिच्यावर तिच्या एवढेच प्रेम करू लागला होता. रिव्हेंज घेण्याच्या इराद्याने सुरू केलेलं हे नातं आज त्याच्या जगण्याचं कारण बनलं होतं. त्यामुळे रुपालीसुद्धा खूप खुश होती. खरंच रुपालीच्या प्रेमात फक्त प्रेम नाही, तर त्यापेक्षा कितीतरी पटीने विश्वास होता, म्हणून आज ते सोबत सुखाने संसार करत होते. अर्जुन तिला त्याच्या अंगावर ओढून घेतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकून त्यांना चाखायला सुरुवात करतो. तिची मान थोडी खाली होती, तर तो तसंच किस ब्रेक न करता तिला ओढून वर घेतो. आता त्याला कम्फर्टेबल किस करता येत होतं. किस करत असताना त्याचे हात तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा ठाव घेत होते. डिलिव्हरीनंतर तिचे अवयव अजूनच आकर्षक दिसत होते, पण आज त्यांना स्पर्श करून ते खरंच किती आकर्षक झाले त्याचा अनुभव घेत होता अर्जुन. दोघेही खूप खुश होते. हृदया गाढ झोपली होती आणि तिचे मम्मी पप्पा तिचं बारसं सेलिब्रेट करत होते. तर चला, हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण असेच भाग आता खूप पुढचे इंटरेस्टिंग असणार आहे, जे तुम्हाला खूप आवडणार आहे. तर येथेच थांबूया. धन्यवाद.